महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे. राजश्री गायकवाड. जिल्हा पत्रकार संघाने केली सावित्रीमाई फुले जयंती साजरी. शिक्षणापासून उपेक्षित असलेल्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणून जगण्याचे बळ देण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी केले. अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक आव्हाने स्वीकारून स्त्री सक्षमीकरणाचा नारा दिला. त्यांच्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व करीत असून आपली ताकद दाखवून देत आहेत. असे असतानाही आजही अनेकदा महिलांचे प्रतिनिधित्व केवळ नावापुरते ठरत आहे. त्यांच्यामागे घरातील पुरुष सदस्य सगळा कारभार बघतात. यामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजश्री सचिन गायकवाड यांनी केले. स्त्री शिक्षणाचा जगन्माता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांतर्गत बुलढाणा पत्रकार भवन येथे राजश्री सचिन गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन 3 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादिका सुरेखाताई सावळे, प्रमुख उपस्थितीत नगरसेविका देवांगनाताई ठाकरे, डॉक्टर अभिलाष माळी उपस्थित होते. सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. पत्रकार गणेश निकम यांनी आयोजनाच्या मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघ अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाद्वारे पत्रकारांना वैचारिक ऊर्जा मिळत असल्याचे ते म्हणाले. यानंतर महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित. डॉक्टर अभिलाष माळी यांनी तत्कालीन परिस्थिती मांडत आजही अनेक ठिकाणी रूढी परंपरा कायम असल्याची खंत व्यक्त केली. तर देवांगनाताई ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की सावित्रीमाई फुले यांनी ज्या आव्हानांचा सामना केला त्याची कल्पना आपण करू शकत नाही. इतिहासावर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या, समाजातील अनिष्ट परंपरा झुगारून चूल आणि मूल इतक्यापुरता मर्यादित असलेल्या काळात सावित्रीमाईंनी परिवर्तनाचे दीप प्रज्वलित केले. त्यांच्यामुळेच ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. सुरेखाताई सावळे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ यांनी केले. आभार अभिषेक वरपे यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पत्रकार तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे शहरातील नागरिक उपस्थित होते. आजच्या 150 वर्षांपूर्वी आपण आज जो समाज बघतो त्याच्यापेक्षा हा समाज फार मागचा आहे. या समाजामध्ये हा जो राष्ट्र आहे आधीपासून एक पितृसत्ताक समाज या राष्ट्रामध्ये आहे. या पितृसत्ताक समाज आज तरी आपल्याला पेट्रियार्की बघायला भेटते बऱ्याच प्रमाणात, पण त्या काळात ही पेट्रियार्की एक वेगळ्या लेवलला होती. स्त्रीला बाहेर निघणे हे अवघड होतं. पेट्रियार्की सोबत जातीवाद होता आणि मनुवादाने पण समाजाला फार ग्रासून ठेवलेलं होतं. आणि एक सावित्री ही होती जिने कठपुतळी बनून जगणाऱ्या स्त्रियांच्या आत्म्यात शरीरात प्राण ओतले. हे तिच्या शिक्षणारूपी देणगी. 9 वर्षाच्या असतानाच सावित्रीबाईंचं लग्न ज्योतिबासोबत झालं. पण शिकण्याची जिद्द आणि जिज्ञासू वृत्ती लक्षात घेऊन ज्योतिबांनी सावित्रीला शिकवायचं ठरवलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र बसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं तर ते कधीच पुन्हा नतमस्तक होत नाही. म्हणून पुस्तक हे वाचावं हे सांगून